पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल तालुक्यातील वाकडी ते चिंचवलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आतमध्ये एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडून आला आहे। या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत। 11 एप्रिल रोजी वाकडी ते चिंचवली गावाच्या हद्दीत वन विभागाच्या जागेत एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली। फॉरेन्सिक व्हॅन देखील घटनास्थळी दाखल झाली। यावेळी रस्त्यापासून जवळपास 150 ते 200 फूट अंतरावर वन विभागाच्या जागेत एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला। या महिलेची ओळख पटलेली नाही। या महिलेला बाहेरून मारून या ठिकाणी आणून टाकले की याच ठिकाणी तिची हत्या केली आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला का याचा तपास पोलीस करत आहेत। या महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असल्याचे समजते। दरम्यान या महिलेची ओळख पटल्यानंतर तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली हे समजणार आहे। यापूर्वी देखील पनवेलच्या ग्रामीण भागात मृतदेह टाकण्यात आले होते, मात्र पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करत आरोपींना अटक केली होती। या मृत महिलेला निर्जन स्थळी आणून टाकून देण्यात आलेले आहे। 2 ते 3 दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असावा असे सांगितले जात आहे। त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांसमोर आता तिची ओळख पटवून आरोपीला अटक करण्याचे आव्हान आहे।